विकासाचा पत्ता नाही अन नामांतराचा घाट. ॲडव्होकेट फारुख तुंडीवाल्यांनी भाजपाला सभागृहात झोडपले. शहराच्या राजकारणात सध्या एका मैदानावरून चांगलाच आखाडा रंगलाय. विकास कामांवर बोलायला कुणाकडे वेळ नाही, पण जुन्या ठरलेल्या नावांमध्ये खोडा घालण्यात मात्र सत्ताधाऱ्यांना विशेष रस दिसतोय. होय, आम्ही बोलतोय मौलाना आझाद मैदानाबद्दल. ज्या मैदानाचा ठराव मागील कौन्सिलमध्ये रीतसर मंजूर झाला होता, त्याच मैदानाचा मुद्दा आज भाजपने पुन्हा उकरून काढला. पण यावेळी त्यांना सामोरे जावे लागले ते ॲडव्होकेट फारुख तुंडीवाले यांच्या आक्रमक बाण्याला. मागील कौन्सिलच्या काळात ॲडव्होकेट फारुख तुंडीवाले यांनी विशेष पाठपुरावा करून मैदानाला मौलाना आझाद नाव असे नाव देण्याचा ठराव कायदेशीररित्या मंजूर करून घेतला होता. मात्र आज भाजपच्या सदस्यांनी सभागृहात अचानक हा मुद्दा उपस्थित केला आणि या मैदानाला चंद्रशेखर आझाद यांचे नाव देण्याची मागणी लावून धरली. भाजपच्या या भूमिकेवर ॲडव्होकेट फारुख तुंडीवाले कडाडले. त्यांनी भाजपच्या दुटप्पी भूमिकेचा बुरखा फाडताना सभागृहात काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले. तुंडीवाला यांनी स्पष्ट शब्दात ठणकावून सांगितले की केवळ नावाची पाटी बदलल्याने विकास होत नसतो. जनतेला मैदानात नाव काय आहे यापेक्षा तिथे सुविधा काय आहेत यात जास्त रस आहे. जर तुम्हाला खरंच शहराचा अभिमान असेल तर मैदानाच्या विकासासाठी निधी आणा, तिथला कचरा साफ करा आणि खेळाडूंना सुविधा द्या. केवळ राजकारण करण्यासाठी जुन्या ठरलेल्या नावांचा विरोध करणे थांबवा. मागील कौन्सिलचा अधिकृत ठराव भाजप का डावलत आहे? मैदानाची अवस्था दयनीय असताना नामांतराचा घाट कशासाठी? मौलाना आझाद हे नाव बदलू देणार नाही असा स्पष्ट इशारा. विकासाच्या मुद्द्यावरून लक्ष भरकटण्यासाठी भाजप नामांतराचा आधार घेत असल्याचा आरोप. एकीकडे शहरात रस्ते, पाणी आणि कचऱ्याचे प्रश्न गंभीर असताना भाजप मात्र नामांतराच्या खेळात मग्न आहे. पण ॲडव्होकेट फारुख तुंडीवाले यांनी आज सभागृहात दाखवून दिले की जनतेचे प्रश्न केवळ नावामध्ये नसून कामामध्ये दडले आहेत. त्यांच्या या तडाख्यामुळे भाजपच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे. आता प्रश्न असा उरतो की भाजप केवळ नामांतराचे राजकारण रेटणार की खरोखर मैदानाचा विकास करून दाखवणार? या वादाचे पडसाद येणाऱ्या काळात आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.